प्रेक्षक हो, सर्वसाधारणतः डॉक्युमेंटरी 8 ते 10 मिनिटांची असते, परंतु फांदी ते पारांबी या डॉक्युमेंटरीचा उद्देश संस्था, काळ आणि कार्य याचा इतिहास संकलित करून तो भावी पिढ्यांसाठी आंतरजालावर कायमस्वरूपी जतन करून ठेवणे हा आहे. त्यामुळे ही डॉक्युमेंटरी तब्बल अर्ध्या तासाहून मोठी आहे. 100 वर्षांची परंपरा असलेला शैक्षणिक कट्टा, कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ कट्टा, तालुका मालवण संचालित वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, वराडकर इंग्लिश मीडियम स्कूल, डॉक्टर दादासाहेब वराडकर कला व वाणिज्य महाविद्यालय कट्टा, तालुका मालवण, जिल्हा सिंधुदुर्ग. संस्थेच्या इतिहास लेखनासाठी संस्थेचे पूर्वाध्यक्ष आणि प्रसिद्ध लेखक स्वर्गीय प्राध्यापक शरद वराडकर यांच्या अवधारणा तसेच योगात्मा आणि वंदना वार्षिक अंक यातील संदर्भ घेतलेले आहेत. या इतिहास संकलनाकामी संस्थेचे विश्वस्त कर्नल शिवानंद वराडकर, विश्वस्त ॲडव्होकेट S.S. पवार, संस्थेचे विद्यमान अध्यक्ष अजयराज वराडकर, आनंद वराडकर, शेखर पेणकर, संस्थेचे विद्यमान सचिव सुनील नाईक, विजयश्री देसाई, साबाजी गावडे, रवींद्रनाथ बावस्कर, सुधीर वराडकर, तसेच संस्थेच्या कारभाराच्या 3 पिढ्यांचे सहयोगी एली डांटस आणि समस्त संचालक मंडळ आदी मान्यवरांकडून प्राप्त संकलित संदर्भ कामी आले आहेत. याबाबत ऋणनिर्देश व्यक्त करीत आहोत. विजय शेट्टी, संयोजक, फांदी ते पारांबी. घरातल्यासारखी काळजी बऱ्याचदा पुरेशी नाही ठरत किंवा इच्छा असली तरी घेता येतेच असं नसतं. आजोळ असतं ज्येष्ठ नागरिकांचं काळजी घेणारं घर. एका तपाहून अधिक काळ ज्येष्ठ नागरिकांच्या आयुष्यात आनंद फुलवणारा प्रकल्प. डॉक्टर रेडकर हॉस्पिटल रिसर्च सेंटर संचलित नेरूर, तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग येथील आजोळ ज्येष्ठ नागरिक पर्यटन केंद्र. वृद्धाश्रम नव्हे तर ज्येष्ठ नागरिकांचे निसर्गरम्य वातावरणात निरामय आनंदी आयुष्य जगण्याचे केंद्र. ना नफा ना तोटा तत्वावर वैद्यकीय क्षेत्रातील सेवाभावी संस्थेने चालवलेला प्रकल्प. ज्येष्ठ नागरिकांचे आयुष्य आनंदी ठेवणारा, ज्येष्ठांच्या शारीरिक, मानसिक, सामाजिक, आध्यात्मिक आरोग्याची काळजी वाहणारा प्रॅक्टिकल, परवडेबल प्रकल्प. आजोळ, नेरूर, कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग. कर्मयोगी योगात्मा काकासाहेब वराडकर हे माझे आजोबा. काकासाहेबांच्या कुटुंबियांनी ज्या पद्धतीनं त्यांना साथ दिली, म्हणजे कसं आहे की काकासाहेब वयाच्या 19व्या वर्षी जेव्हा त्यांनी शाळा सुरू केली त्यावेळेला त्यांनी इतकी दूरदृष्टी ठेवली होती की त्या माध्यमातून लोकांचं भलं व्हावं ही त्यांची इच्छा होती. 1950 नंतर ज्या वेळेला शाळेला ग्रँट मिळाली, आणखी सरकार दरबार त्याची नोंद झाली, त्याच्यानंतर वराडकर कुटुंबियांनी देखील त्यामध्ये खूप मोठं कॉन्ट्रिब्युशन दिलं. म्हणजे त्यात माझे वडील असतील, देन डॉक्टर दादासाहेब वराडकर असतील, आमच्या वडिलांचे मोठे भाऊ बाळकाका ते असतील, माझी आत्या कालिंदी ती असेल, बंधुकांत नाईक असतील, NT गुराम असतील, अशा अनेक लोकांनी मुंबईतील चांगल्या नोकऱ्या सोडून मुलांच्या शिक्षणासाठी, त्यांना शिकवण्यासाठी ह्या शाळेमध्ये ते रुजू झाले. कारण त्यावेळेला असं होतं की पदरचे पैसे पदरमोड करून शिक्षण देणं ही एक मोठी बाब होती आणि हे लष्करच्या भाकऱ्याच थोडक्यामध्ये होत्या आणि ह्या गोष्टी करताना खूप त्यांची ओढाताण व्हायची. कारण वैद्यकीय व्यवसायामध्ये त्यांना मिळालेलं जे तुटपुंजा पैसे होते त्या पैशातून हे शाळेमधल्या लोकांचे पगार किंवा जे बाहेरचे लोक यायचे त्यांच्यासाठी काही गोष्टी
ह्या गोष्टी करायच्या. मग काकासाहेबांनी जे लावलेलं हे छोटंसं रोपटं आज एका वटवृक्षामध्ये रूपांतरित झालं आहे. नमस्कार, मी कर्नल शिवानंद शरद वराडकर, विश्वस्त, कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ. आमच्या संस्थेचे 3 युनिट सध्या कार्यरत आहेत. वराडकर हायस्कूल, इंग्लिश मीडियम स्कूल आणि डॉक्टर दादासाहेब वराडकर कला आणि वाणिज्य महाविद्यालय. गेली 100 वर्ष, जवळजवळ 100 वर्ष वराडकर हायस्कूल कट्टा पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांसाठी ज्ञानदानाचे पवित्र कार्य करत आहे. शाळेचे अनेक अजिमाजी विद्यार्थी विविध स्तरावर विविध क्षेत्रात उत्कृष्ट काम करत आहेत. सध्या 3 युनिट्सचे विद्यार्थी प्रत्येक क्षेत्रात, मग ते शैक्षणिक विभाग असो किंवा खेळ असो किंवा इतर प्रकारच्या विविध स्पर्धा असो, प्रत्येक विभागात उत्कृष्ट काम करत सिंधुदुर्ग जिल्ह्यातच नव्हे तर पुऱ्या कोकण विभागात आपली छाप पाडत आहे. ही आमच्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि आम्ही संस्थेच्या वतीने हे प्रयत्न करू की मुलांकडून जितके चांगल्या प्रकारची कामगिरी करता येईल तेवढे आम्ही करून घ्यायचा प्रयत्न करू. शाळेचे संस्थापक माझे आजोबा डॉक्टर काकासाहेब वराडकर यांच्या दूरदृष्टीला मानाचा मुजरा आणि त्यांना समर्थपणे साथ देणाऱ्या डॉक्टर दादासाहेब वराडकर आणि माझे वडील प्राध्यापक शरद वराडकर यांना सलाम. धन्यवाद. नमस्कार, मी ॲडव्होकेट एस एस पवार, नोटरी भारत सरकार, माजी नगरसेवक मुंबई या संस्थेचा विश्वस्त. त्यावेळी छोटंसं एक रोपटं लावलं होतं, त्याचं आता वटवृक्षामध्ये रूपांतर झालेलं आहे. हे मला सांगायला अभिमान वाटतो. याचं कारण त्यावेळी वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय झालं. आता वराडकर इंग्रजी माध्यमिक शाळा झाली. डॉक्टर दादासाहेब वराडकर कला व वाणिज्य महाविद्यालय झालेलं आहे. हे केवळ आणि केवळ डॉक्टर काकासाहेबांनी शाळेची स्थापना केल्यामुळे शक्य झालेलं आहे. म्हणून त्या ठिकाणी पंचक्रोशीतील सर्व विद्यार्थ्यांचा फायदा होत आहे. यानिमित्त मला सांगावं असं वाटतं, त्या शाळा झाल्या त्यामुळेच त्या शाळेचे अनेक विद्यार्थी डॉक्टर झालेले आहेत, वकील झालेले आहेत, इंजिनियर झालेले आहेत, आर्किटेक्ट्स आहेत, विविध क्षेत्रामध्ये काम करत आहेत, बिझनेसमॅन आहेत. मुंबईत, महाराष्ट्रात अनेक ठिकाणी परदेशात काम करत आहेत आणि हे केवळ शाळा झाल्यामुळेच आम्हाला शक्य झालेलं आहे. मला या निमित्ताने पुढे सांगावं असं वाटतं की सध्या संस्थेचे अध्यक्ष आमचे अजयराज वराडकर आहेत आणि त्यांनी हातात अध्यक्षपद घेतल्यानंतर शाळेमध्ये अनेक उपक्रम स्थानिक विद्यार्थ्यांचा विचार करून राबवले जात आहेत आणि त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना त्यामध्ये शिक्षणासाठी सोर्सेस उपलब्ध झालेले आहेत, त्यांना नोकऱ्या उपलब्ध झालेल्या होत आहेत. याचा एक मला अभिमान वाटतो. यानिमित्त मी माझी विद्यार्थ्यांना विनंती करेन, मग ते पंचक्रोशीमध्ये असतील, मुंबई शहरात असतील किंवा परदेशात असतील, त्या सर्वांना की शाळेला आपल्या 100 वर्षे पूर्ण झालेली आहेत. त्यानिमित्त आपल्याला आता एक 100 वर्ष शताब्दी उत्सव साजरा करावा लागेल. त्यामुळे देणगी लागेल, तो मोठ्या प्रमाणात आपल्याला उत्सव साजरा केला पाहिजे. तसं आता शाळा आपली आता इमारत जुनी झालेली असल्यामुळे ती इमारत बांधावी लागेल. त्या कामीसुद्धा आपल्याला मोठा खर्च आहे. त्यासाठी आपण सर्वांनी प्रत्यक्ष मोठ्या प्रमाणात सहकार्य करावं, आर्थिक सहकार्य करावं, असे मी या निमित्त विनंती करतो. धन्यवाद. मी प्रभाकर वाईरकर, व्यंगचित्रकार, राहणारा कट्टा. डाळीभर भात असलेली शेती आणि संध्याकाळी चारण्याचा कर्माट आणून खाणारी आणून जगणारी माणसं. त्यावेळी काही मोठ्या शाळा नव्हत्या. वराडकर हायस्कूलने आम्हाला बराच आधार दिला, कारण माझं शालेय शिक्षण 8वी ते 11वी वराडकर हायस्कूलमुळेच झालं आणि त्याच्यामुळे आम्ही शेतकऱ्याची मुलं असल्यामुळे हातात जी रुमणी धरलेली लहानपणी, पण अचानक मुंबईला येणं झालं आणि त्या रुमणीऐवजी माझ्या हातात कुंचला आला आणि माझं आयुष्य संपूर्ण बदलून गेलं. त्याला कारणच ठरलं वराडकर हायस्कूल.
भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी 21 वर्षे आधी स्थापन झालेली कोकणातील महत्त्वपूर्ण शैक्षणिक संस्था. शतक महोत्सवी वाटचाल करणारा कोकणातील अग्रगण्य दीपस्तंभ असावा असा हा शैक्षणिक कट्टा. शंभर वर्षांची परंपरा असलेला शैक्षणिक कट्टा. कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ कट्टा, तालुका मालवण संचालित वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, वराडकर इंग्लिश मीडियम स्कूल, डॉक्टर दादासाहेब वराडकर कला व वाणिज्य महाविद्यालय कट्टा, तालुका मालवण, जिल्हा सिंधुदुर्ग. सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, कलंक मतीचा झडो, विषय सर्वथा नावडो. शंभर वर्षांपूर्वीचं कोकण, त्यावेळी इंग्रजांची राजवट, अज्ञानी, मागासलेलं, दारिद्र्यानं पिचलेलं कोकण, भात शेतीचे तुटपुंजे कोपरे, कुटुंबाने राबायचं, अर्ध अधिक धान्य खोताच्या घशात टाकायचं, उरल्या सुरल्या दाण्या गोट्यावर गुजराण करायची. घरातल्या करत्या हातांनी आगबोटीचं तिकीट काढून तडक मुंबईची वाट धरायची. धोटा मारायचा, नाहीतर गोदी, पोलीस खातं, रेल्वे खातं कुठेतरी सामावला जायचा. दरमहा 5 तरी रुपये पाठव, ठेल झिला घराची आठव रे म्हणत मनी ऑर्डरची वाट पाहणारा कोकण. अशा बिकट काळात नव्या पिढीत शिक्षणाची ज्योत तेवत ठेवून प्रकाश वाट दाखवणारी 100 वर्षात पदार्पणास सिद्ध झालेली ही संस्था. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे ज्या शाळेच्या इमारतीत मुक्कामाला होते ती ही प्रशाला. तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, शंकरराव चव्हाण, वसंतराव नाईक यांनी प्रत्यक्ष भेट देत प्रशंसा केलेला हा शैक्षणिक कट्टा. संस्थेचे संस्थापक कर्मयोगी स्वर्गीय डॉक्टर काकासाहेब वराडकर, स्वर्गीय डॉक्टर चंद्रकांत वराडकर, स्वर्गीय प्राध्यापक शरद वराडकर, स्वर्गीय डॉक्टर ल वायंगणकर, डॉक्टर VC वराडकर ते विद्यमान अध्यक्ष अजय राज वराडकर अशा समर्पणाच्या परंपरेतून सुरू असलेला शतक महोत्सवी ज्ञानयज्ञचा फांदी ते पारांबी हा प्रवास जाणून घेण्यासाठी या संस्थेचे जनक कर्मयोगी योगात्मा विठ्ठलराव तथा स्वर्गीय डॉक्टर काकासाहेब वराडकर यांचा जीवन प्रवास जाणून घ्यायला हवा. कारण या कर्मयोग्याचा जीवन प्रवास आणि शतक महोत्सवाकडे पदार्पण करणाऱ्या वराडकर हायस्कूलचा प्रवास यांना वेगळं करता येत नाही, येणार नाही. योगात्मा कर्मयोगी स्वर्गीय डॉक्टर काकासाहेब वराडकर यांचं मूळ घर असलेल्या कुणकावळे तालुका मालवणच्या वाटेवर लागणारी ही टेकडी पेंडूरची अबधारणा टेकडी. अबधारणा तसेच योगात्मा या सुप्रसिद्ध साहित्यिक प्राध्यापक शरद वराडकर यांच्या पुस्तकात पेंडूरच्या अबधारणा टेकडीचं मस्त वर्णन आहे. आपधारणा करणारा डोंगर, आप म्हणजे पाणी, पाण्याला मस्तकी धारण करणारा डोंगर, आपधारणा डोंगर. मालवणी बोलीभाषेत अपभ्रंशाने त्याचं नाव अबधारणा किंवा अबधारणो डोंगर.
हे योगात्मा कैलासवासी काकासाहेब वराडकर यांचं राहतं घर या ठिकाणी माजी मुख्यमंत्री कैलासवासी वसंतराव नाईक, त्याच्यानंतर शंकरराव चव्हाण या ठिकाणी येऊन गेलेले आहे, जेवून गेलेले आहे. मालवण तालुक्यात एकमेव हे घर असं आहे की या ठिकाणी ह्या मोठ्या लोकांचे पाय लागलेले आहेत. आणि ही वराडकर हायस्कूलची जी इमारत आहे ते दानोलीचे साठम महाराज, सावंतवाडीचे राजे बापू महाराज ह्यांच्या आशीर्वादाने शाळा सुरू झालेली आहे. त्यांनी उभारलेली कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाची ज्ञानपोई आज 100 वर्षांच्या ज्ञानगंगेत परावर्तित झाली आहे. 15 जून 1926 या दिवशी केवळ 15 विद्यार्थी घेऊन डॉक्टर काकासाहेब वराडकर यांनी कट्ट्यासारख्या खेडेगावात इंग्रजी शाळा सुरू करून सरस्वतीचा प्रवाह आणला. कर्मयोगी योगात्मा विठ्ठलराव तथा डॉक्टर काकासाहेब वराडकर यांचा जन्म 1 एप्रिल 1897 रोजी कट्टा नजीकच्या कुणकावळे गावात एका गरीब कुटुंबात झाला. कुटुंबात त्यांच्यावर शिक्षणाचे तसेच धार्मिक उत्तम संस्कार झाले. त्यामुळे काकासाहेब हे बालपणापासूनच आध्यात्मिक प्रकृतीचे होते. मालवणच्या भंडारी हायस्कूलमध्ये त्यांचं इंग्रजी 5वी पर्यंत शिक्षण झालं. तर मॅट्रिक परीक्षा मुंबईच्या प्रसिद्ध विल्सन हायस्कूलमधून ते उत्तीर्ण झाले. त्याचवेळी त्यांचं इंग्रजीचं अस्खलित वाचन आणि इंग्रजीतलं अस्खलित लेखन यामुळे मुंबई IP रेल्वे खात्यात चांगल्या पगाराची त्यांना नोकरी मिळाली होती. पण काकासाहेबांचा पिंड हा नोकरीच्या चाकोरीत अडकणारा नव्हताच मुळी. तो काळ स्वातंत्र्याच्या मंत्राने भारलेला होता. महात्मा गांधींच्या स्वातंत्र्य चळवळीच्या विचाराने काकासाहेब भारले गेले होते. खेड्याकडे चला असा महात्मा गांधींनी देशाला मंत्र दिला होता. महात्मा गांधींच्या विचाराने कर्मयोगी डॉक्टर काकासाहेब वराडकर अंतर्मुख झाले होते. रेल्वे खात्यातील नोकरी म्हणजे इंग्रजांची गुलामी होय. देशासाठी ही गुलामी धुडकावली पाहिजे असं काकासाहेबांच्या मनाने घेतलं. 1921च्या आरंभाला महात्मा गांधींनी मुंबईच्या एक्सप्लेनेड मैदानावर परदेशी मालाची होळी करण्याचा कार्यक्रम घोषित केला होता. त्यांच्या हाकेला ओ देऊन लाखो स्त्री पुरुष मैदानावर उपस्थित झाले होते आणि त्यांनी आपले मौल्यवान असे परदेशी कपडे त्या पेटत्या होळीमध्ये फेकले होते. कर्मयोगी काकासाहेब वराडकर यांनी सुद्धा 8च दिवसांपूर्वी शिवून घेतलेली सूट, पॅन्ट, शर्ट सर्व विदेशी कपडे त्या होळीत फेकले. महात्मा गांधींच्या हाकेला ओ देत रेल्वेतील नोकरीचा राजीनामा देत कर्मयोगी काकासाहेब वराडकर यांनी महात्माजींचा खेड्याकडे चला हा मंत्र प्रत्यक्षात आणण्याचा निर्णय घेतला. मुंबई सोडण्याचा निर्णय तर झालाच, पण समाजासाठी काही करताना स्वतःच्या कुटुंबाचा योगक्षेम सांभाळण्यासाठी काही केलं पाहिजे. काकासाहेबांचे वडील गावी वैद्यकी करत असत. काकासाहेबांनी ठरवलं आपण गावी कुटुंबाच्या पोटापुरती वैद्यकी करायची आणि समाजकार्यासाठी वाहून घ्यायचं. त्यासाठी मग काकासाहेबांनी मुंबई डोंगरी येथील कॅप्टन डॉक्टर वामनराव दत्तात्रय तेलंग यांची भेट घेतली. तिथे त्यांच्या हॉस्पिटलमध्ये 2 महिने काम करून आवश्यक ते किमान वैद्यकीय ज्ञान घेतलं. त्यानंतर त्यांनी लंडनच्या ट्रिनिटी कॉलेजला मेडिसिनचा कोर्स पूर्ण केला. होमिओपॅथी या विषयाचा गाढा अभ्यास केला. त्यानंतर काकासाहेबांनी कलकत्ता येथील एडवर्ड मेडिकल कॉलेजमधून MD/HS ही पदवी संपादन केली. जोडीला ॲलोपॅथीचा अभ्यासही त्यांनी केला. यथावकाश काकासाहेबांना रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर म्हणून मेडिकल असोसिएशनची मान्यता मिळाली. 1924 मध्ये काकासाहेब सहपरिवार आपल्या जन्मगावी परतले. कट्टा येथे त्यांनी आपला दवाखाना सुरू केला. प्रेक्षकांच्या माहितीसाठी एक गोष्ट इथे सांगितली पाहिजे. आज होमिओपॅथीला राज्य मान्यता आहे, लोकप्रियताही आहे. पण 90 वर्षांपूर्वी कोकणात होमिओपॅथीला जनमान्यता मिळवून देण्यात काकासाहेबांचं मोठं योगदान राहिलं आहे. काकासाहेब वैद्यकीय सेवेच्या निमित्ताने गुरामवाडी, मोगर्णे, पेंडूर, काळसे, धामापूर, कुणकावळे, चाफेखोल, नांदोस, तिरवडे, उमामे, कोटले, सावरवाड, वराड, पराड ही सारी गावं पालथी घालू लागले. थंडी, वारा, ऊन, पाऊस याची पर्वा न करता प्रसंगी डोंगर ओलांडून ते रुग्णाकडे पोहोचत. सुरुवातीला त्यांनी एक घोडा पाळला होता. बऱ्याचदा घोड्यावर बसून किंवा सायकल दामटीत हा गरिबांचा डॉक्टर रुग्णाकडे पोहोचायचा. फी मिळाली तर घ्यायची, जेवढी मिळेल त्यात समाधानी असा बाणा. काकासाहेबांचं कागदोपत्री नाव विठ्ठलराव होतं, पण त्यानंतर त्यांना बाबूराव वराडकर म्हणून ओळखलं जाऊ लागलं. आपल्या निस्सीम रुग्णसेवेने ते सर्वत्र काका म्हणून ओळखले जाऊ लागले. डॉक्टर काकासाहेब वराडकर ही त्यांची मग कायम ओळख झाली. वैद्यकीय सेवेनिमित्त गावाच्या गावं पालथी घालत असताना काकासाहेबांच्या लक्षात आलं की येथील घराघरात दारिद्र्य आहे. मोठे जमीनदार हाताच्या बोटावर मोजणे इतपत, इतरांची केवळ तुटपुंजी शेती किंवा काही कोपऱ्यांची शेती,
त्यात मोठ्या कष्टाने निघणारं भाताचं पीक, निव्वळ पेजेचा निव्वळ पिऊन अनेक कुटुंब दिवस काढतात. तर काही जण फणसाच्या गऱ्यावर उपजीविका करतात. काहींच्या घरात मुंबईचा चाकरमानी असेल तर त्याच्या येणाऱ्या मनी ऑर्डरीच्या प्रतीक्षेत वाट पाहत लोक निष्क्रियपणे आपले दिवस घालवित आहेत. कुणी आजारी पडलं तर औषधोपचाराला पैसे नाहीत, अंगावर धड कपडे नाहीत. दारिद्र्यामुळे जनता पुरती ग्रासलेली. मुलांना धड शिक्षण नाही, शिक्षणाची व्यवस्था नाही. लांब लांब खेड्यात एखाद दुसरी मराठी शाळा. ज्यांची ताकद असायची मुलांना पाठ्यपुस्तकं घेऊन द्यायची, तेच पालक आपल्या मुलांना मराठी शाळेत पाठवू शकत होते. जेमतेम मराठी चौथी झाली की संपलं शिक्षण. मग मुलगा पुन्हा उनाडक्या करायला तयार. कोकणामध्ये 10-12 वर्षांची मुलं शिक्षणाअभावी वाया जात आहेत. या मुलांना कुठेतरी नोकरी करून आपल्या कुटुंबाचं दारिद्र्य ते दूर करू शकतील. अर्थात जर त्यांना चांगलं शिक्षण मिळालं तरच ते शक्य होतं. वैद्यकीय सेवेच्या माध्यमातून आपण रुग्णांचे आजार बरे करतो, पण एकूणच व्यवस्थेला शिक्षण व्यवस्था नसल्यामुळे जडलेला हा आजार दुरुस्त करण्यासाठी सुद्धा आपण पुढाकार घ्यायला हवा, असं काकासाहेबांच्या मनाने घेतलं. आणि हा योग घडून यायचाच होता. 15 जून 1926 पासून काकासाहेबांच्या रस्त्यावरील घराच्या माडीवर इंग्रजी शाळेचा वर्ग सुरू झाला. आरंभी अवघे 15 विद्यार्थी होते, पण काकासाहेबांचा उत्साह दुर्दम्य होता. मालवणचे काशीनाथ धोंडू हडकर, S.V. मेहेंदळे, M.R. भगत आदी शिक्षकांनी अगदी तुटपुंजा पगारावर या शाळेत शिक्षणदानाचं पवित्र कार्य केलं. काकासाहेब स्वतःही इंग्रजी शिकवत. त्यांच्या आद्य विद्यार्थ्यांमध्ये विठ्ठल लाडूजी गुराम, सहदेव साळगावकर, आत्माराम सावंत, रघुनाथ गोसावी, ज्युसे डांटस, नामदेव बांदेकर, यशवंत बांदेकर, बना कबरे, मुक्ता नागवेकर, बाबी भिसे अशा विद्यार्थ्यांचा समावेश होता. हळूहळू विद्यार्थ्यांची संख्या वाढू लागली. काकासाहेबांच्या पहिल्या शाळेचं नाव होतं आश्रम मिडल स्कूल. काकासाहेबांनी कट्टा येथे इंग्रजीची शाळा सुरू करण्यापूर्वी इतर काही जणांनी इंग्रजीचे वर्ग चालवण्यासाठी 7-8 वेळा प्रयत्न केले होते. ते असफल झाले होते, पण काकासाहेबांचा निर्धार पक्का होता. काकांना घराची माडी अपुरी पडू लागली. काही काळ त्यांनी वरच्या आळीतील समादेवी देवालयासमोरच्या धर्मशाळेमध्ये आपली शाळा भरवली. साळगावकरांच्या घरातही वर्ग चालविला. आपल्या दवाखान्यासमोर गुरामांच्या माडीवरही वर्ग भरविले. काकांचं मन त्यांना विचारू लागलं, अशा गावभर जागा शोधत किती दिवस फिरणार? आपल्या इंग्रजी शाळेला स्वतःची इमारत पाहिजे. त्यांच्या घराच्या दक्षिण अंगाला एक मोकळा उजाड माळ होता. तिथल्या जमिनीवर कधीतरी उडीदासारखं पीक काढलं जायचं. आंब्याची 4 तेवढी झाडं, बाकी वैरण माळ. काका अनेक वेळा तिथं एका झाडाखाली एकांतात चिंतन करायचे. या माळ रानावर शाळा बांधायची, ज्ञानमंदिर उभारायचं असा कौल एका अवचित क्षणी काका तिथं बसले असता त्यांच्या मनाने दिला. प्रेक्षक हो, याच माळावर ज्ञानमंदिर साकारावं हा दैवी संकेतही असावा बरं का. त्याला कारणही तसंच घडलं. कर्मयोगी काकासाहेब हे आध्यात्मिक पुरुष होते. संन्यस्त जीवनाकडे त्यांचा ओढा होता. त्यातून दानोलीच्या समर्थ साटम महाराजांचे ते निस्सीम भक्त झाले. काकासाहेब संन्यस्त वृत्तीचे आध्यात्मिक पुरुष होते. संसाराचा त्याग करून संन्यस्त व्हावं असा विचार त्यांच्या मनामध्ये अनेकदा प्रबळ होत असे. साटम महाराजांची त्यासाठी अनुज्ञा मिळवण्याचा त्यांचा खटाटोप असे. झालं असं की कट्ट्यावर काकांचं आश्रम मिडल स्कूल सुरू होऊन वर्ष होते न होतं तोच काकासाहेब मुदतीच्या तापाने आजारी पडले. तब्बल 4 महिने काकासाहेब अंथरुणावर होते. या 4 महिन्यात शाळेची मात्र आबाळ झाली. काकासाहेबांचे वडील बाबासाहेबांनी शाळेच्या शिक्षकांना स्वतःकडील पैसे त्यांच्या किमान खर्चासाठी दिले. या काळात अर्धपोटी राहून तुटपुंजा पगारात शाळा सुरू ठेवणाऱ्या केडी हडकर, मेहेंदळे, भगत, AB वराडकर या शिक्षकांबद्दल कृतज्ञता भाव काकासाहेबांनी आपल्या डायरीत नोंदवून ठेवले आहेत. आजारातून बरे होताच सर्वसंग परित्याग करून साटम महाराजांच्या सेवेत लीन व्हावं, संन्यास घ्यावा असं काकासाहेबांच्या मनाने पुन्हा घेतलं. काही निश्चय करून काकासाहेब दानोलीत साटम महाराजांकडे पोहोचले. पण दैवी संकेत वेगळेच होते. महाराजांच्या दर्शनाला काकासाहेब पोहोचले त्यावेळी साटम महाराजांच्या भोवती भक्तांची गर्दी होती. साटम महाराज त्यातील एकाला संबोधित करत होते. अरे, आज सारेच घरदार सोडून संन्यास घ्यायला लागले तर त्यांच्यावर परमेश्वराने सोपवलेली कामगिरी कोण पार पाडणार असं समर्थ साटम महाराज समोरच्या एका भक्ताला खड्या आवाजात सुनावत होते. काकासाहेब समजले, साटम महाराजांनी हे आपल्याला सुनावलं आहे. लोकहिताची कामगिरी आपण पार पाडावी असाच साटम महाराजांचा आपल्याला आदेश आहे. ही नवी जीवनदृष्टी घेऊन काकासाहेब परतले. काकासाहेबांनी आपल्या घराच्या दक्षिणेला असलेल्या माळ रानावर शाळेची उभारणी हे आपलं जीवित कार्य मानलं. यासाठी साटम महाराजांचा आशीर्वाद घेण्यासाठी ते पुन्हा दानोलीला गेले. सावंतवाडी संस्थानाचे तत्कालीन अधिपती श्रीमंत बापूसाहेब महाराज भोसले हे सुद्धा साटम महाराजांच्या भजनी लागलेले होते आणि त्यांच्या दर्शनासाठी ते दानोलीला सतत जात असत.
काकासाहेब साटम महाराजांच्या दर्शनाला गेले त्यावेळी श्रीमंत बापूसाहेब महाराज भोसले हे सुद्धा तिथेच होते. काकासाहेबांनी साटम महाराजांकडे इंग्रजी शाळा बांधण्याची आपली योजना मांडली. त्यावेळी श्रीमंत बापूसाहेब महाराज भोसले उत्स्फूर्तपणे म्हणाले, वराडकर, तुमच्या शाळेची इमारत मी बांधून देतो, काळजी का करता? काकासाहेब उत्साहाने घरी परतले आणि अंगीकृत कार्याला लागले. काकासाहेबांनी कट्टा पंचक्रोशीतील ग्रामस्थांची सभा बोलावून इंग्रजी शाळेची घोषणा केली आणि त्या सभेत ते म्हणाले, आपण सर्वजण भाग्यवान आहोत, कारण सावंतवाडी सरकार अर्थात श्रीमंत बापूसाहेब महाराज भोसले आपल्या शाळेच्या संपूर्ण इमारतीचा खर्च देणार आहेत. ग्रामस्थांच्या या सभेत एका प्रतिष्ठित व्यक्तीने जाहीर केलं की आपल्या या भागात इंग्रजी शाळा बांधण्यासाठीचा संपूर्ण खर्च मी द्यायला तयार आहे. काकासाहेबांना त्या व्यक्तीबद्दल अभिमान वाटला. शाळा बांधणीचा संपूर्ण खर्च करायला गावातीलच व्यक्ती तयार असल्याने आपल्या मदतीची आवश्यकता नाही, असे काकासाहेबांनी साभार श्रीमंत बापूसाहेब भोसले महाराज यांना कळवून टाकले. पण अडचणींचा पहाड आडवा यायचा होता. सभेत जाहीरपणे शाळा बांधकामाचा संपूर्ण खर्च उचलण्याची घोषणा करणाऱ्या त्या प्रतिष्ठित नागरिकाने ऐनवेळी काखावर केल्या. काकासाहेब अक्षरशः तोंडघशी पडले. आता श्रीमंत राजेसाहेबांकडे सुद्धा मदत मागायला तोंड नव्हते. पण काकासाहेबांची जिद्द मोठी. साटम महाराजांवरील श्रद्धा सोबत होतीच. त्यांनी आपल्या वैद्यकीय व्यवसायात मिळणारा थोडाफार पैसा घालून काही मित्रांकडून उसनवार करून 4 खोल्यांची इमारत बांधायला सुरुवात केली. त्यासाठी ते वणवण फिरायचे. दगड, लाकूड सामान हस्ते परहस्ते गोळा करायचे. अर्थात सोबतीला जीवाला जीव देणारे सहकारी सुद्धा मिळाले होतेच. ब्रिटिश आमदानी राजवटीत इंग्रजी शाळेला सरकारी मान्यता मिळणं हे मोठं अग्निदिव्य होतं. सरकारी मान्यतेसाठी मुंबई पुण्याला बरेच हेलपाटे घातल्यानंतर 1928 साली या शाळेला सरकारी मान्यता मिळाली आणि मग स्थैर्य येऊ लागलं. या कामी काकासाहेबांना मुंबई इलाख्याचे शिक्षणाधिकारी रँगलर DC पावटे, प्रिन्सिपल सीताराम रामजी तावडे यांची मौलिक मदत झाली. प्रथम 1ली ते 7वी पर्यंतचे वर्ग होते. त्यानंतर 6वी 7वीचे वर्ग उघडण्यात आले. 1947 हे भारतीय स्वातंत्र्याचे ऐतिहासिक वर्ष. या ऐतिहासिक वर्षातच न्यू इंग्लिश स्कूलचं वराडकर हायस्कूलमध्ये रूपांतर झालं. 1950 मध्ये प्रिन्सिपल C. तावडे यांच्या अध्यक्षतेखाली वराडकर हायस्कूलचा रौप्य महोत्सव मोठ्या थाटात पार पडला. या रौप्य महोत्सवी कार्यक्रमामध्ये काकासाहेबांना कोकणचा थोर कर्मयोगी म्हणून उपस्थितांनी गौरविले. रा. आटलेकर हे विद्वान मुख्याध्यापक यावर्षी या हायस्कूलला लाभले. त्या काळात कोल्हापूरहून शिक्षक मिळवावे लागत. त्यासाठीही धडपड करावी लागे. आरंभीच्या काळात देवेंद्रनाथ कुबेरनाथ पुत्रशेट्टी, रा. आटलेकर, S.D. रांगणेकर, D.R. खवणेकर सारख्या आदर्श मुख्याध्यापकांची परंपरा या प्रशालेला लाभली. विशेषतः मालवणच्या ख्यातनाम भंडारी हायस्कूलमधून सेवानिवृत्त झालेले D.R. खवणेकर यांनी प्रशालेच्या व्यवस्थापनाची घडी तर व्यवस्थित बसवलीच, शिवाय संस्थेला आर्थिक स्थैर्य आणून दिलं. काकासाहेबांनी निवडलेल्या शिक्षकांमध्ये श्री मेहेंदळे, S.B. वराडकर, M.K. मुसळे, M.V. परुळेकर, रा. कामत, सदानंद भंडारकर, मांद्रेकर, अमृतराव मोरे, P.D. किणीकर, वसंतराव सारंग, वासुदेव लक्ष्मण अळवणी, विठ्ठल लाडोजी गुराम, B.N. नाईक आदी शिक्षकांचा समावेश होता. त्यावेळी या शिक्षकांचा पगार भागवण्याचं फार मोठं दिव्यही काकासाहेबांना पार पाडावं लागे. गरीब नादार मुलं, फी भरणाऱ्या मुलांची संख्या कमीच, सरकारकडून मिळणारे अनुदान तुटपुंजे. अशा वेळी काकासाहेब आपल्या डॉक्टरी व्यवसायामध्ये मिळालेला पैसाही खर्च करायचे. पण त्यांनी हा ज्ञानयज्ञ जिद्दीने सुरू ठेवला, जो आज 100 वर्षाकडे पोहोचला आहे. कर्मयोगी काकासाहेब वराडकर यांच्या या हायस्कूलचं वैशिष्ट्य म्हणजे नीती शिक्षणाबरोबरच सैनिकी शिक्षणही काकासाहेबांनी सुरू केलं होतं. स्वतःच्या रक्षणाबरोबरच राष्ट्राचं संरक्षण, निरोगी शरीरात निरोगी मन हा उद्देश त्यामागे होता. लाठीकाठी, भालाबरची, सिंगल बार, डबल बार आदी प्रशिक्षण सुद्धा या शाळेत सुरू केलं होतं. त्या काळी राज्य ब्रिटिशांचं होतं आणि कलेक्टरही ब्रिटिश होता. ब्रिटिशांच्या राज्यात अशा सैनिकी शिक्षणाला बंदी आहे असं कारण देत ब्रिटिश सरकारने या प्रशालेला शारीरिक शिक्षणाचा वर्ग बंद करायला लावला होता. कट्टा पंचक्रोशी शिक्षण मंडळासाठी आरंभापासून योगदान दिलेल्या काही मान्यवरांचा उल्लेख इथे असायलाच हवा. डॉक्टर ल. वांगणकर, ठाणे येथील वैद्यकीय प्रॅक्टिस करणारे डॉक्टर. ल. वांगणकर हे कर्मयोगी डॉक्टर काकासाहेबांचे विश्वासू सहकारी. ठाण्यात वैद्यकीय व्यवसायाबरोबरच ठाणे महानगरपालिकेचे स्वीकृत सदस्य म्हणून काकासाहेबांच्या आग्रहाखातर गावी येऊन शालेय कामकाजात रस घेऊन काम करत काकासाहेबांच्या पश्चात 1976 ते 1979 या काळात 3 वर्षे अध्यक्षपद भूषवलं होतं. नंतर ते अनेक वर्ष संस्थेचे विश्वस्त म्हणून कार्यरत होते. बंदुकांत तथा B.N. नाईक यांनी 1949 साली काकासाहेब वराडकर यांच्या इच्छेला मान देत
पोस्ट खात्यातील नोकरीच्या संधीचा त्याग करून काकासाहेब वराडकर यांच्या या हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून सेवेला सुरुवात केली. BN तथा बंधुकांत नाईक यांनी काकासाहेब वराडकर तसेच स्वर्गीय प्राध्यापक शरद वराडकर, अल वांगणकर, डॉक्टर दादासाहेब वराडकर यांच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत सेक्रेटरी पदाची जबाबदारी सांभाळीत मोठं योगदान दिलं होतं. बंधुकांत तथा BN नाईक यांनी शालेय समिती अध्यक्ष म्हणूनही प्रदीर्घ काळ काम पाहिलं. NT गुराम. मुंबईत प्रॉव्हिडंट फंड कार्यालयामध्ये सरकारी नोकरी करणारे NT गुराम निव्वळ कर्मयोगी काकासाहेबांच्या आग्रहाखातर मुंबईतील कायमस्वरूपी प्रॉव्हिडंट फंडाची नोकरी सोडून आपली राहती खोली विकली. गावी येऊन त्यांनी शाळेमध्ये हिंदी अध्यापनाचं काम केलं. निवृत्तीनंतर SV सरांच्या कारकिर्दीत सचिव पदाची सूत्र हाती घेऊन शाळेची प्रतिष्ठा एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवली. कैलासवासी सदानंद तथा भाई पेंडकर कट्टा दशकृषीमधील एक प्रतिष्ठित व्यापारी आणि शाळेच्या प्रत्येक चढाओढीचे महत्त्वाचे साक्षीदार असणाऱ्या भाईंनी संस्थेचं काही काळ उपाध्यक्षपद, नंतर काही काळ विश्वस्त पदावरही काम केलं. शाळेला वेळोवेळी लागणाऱ्या मदतीत सदैव पुढाकार राहिला. डॉक्टर काकासाहेबांचा अर्धाकृती पुतळा स्थापन करण्यात प्राध्यापक SV वराडकर सरांसोबत त्यांचा सिंहाचा वाटा होता. मधुकर वराडकर. डॉक्टर काकासाहेब, दादासाहेब आणि SV यांच्या समवेत शाळेच्या प्रत्येक कार्यात हिरिरीने भाग घेऊन प्रत्येक कठीण प्रसंगी संस्थेच्या सोबत खंबीरपणे उभं राहून बऱ्याच वेळा संस्थेला लागणारी आर्थिक नड मधुकर वराडकर यांनी पुरी केली. प्रभाकर वराडकर. संस्थेच्या प्रत्येक कार्यात निस्वार्थी सहभाग आणि सच्चा कार्यकर्ता. तत्कालीन अध्यक्ष VC वराडकर, उपाध्यक्ष भाई पेंडकर, सतीश वंजारी, संतोष साठविलकर, सचिव साबाजी गावडे, सहसचिव यांच्यासह संचालक मंडळाच्या सहयोगाने सिद्धिविनायक ट्रस्ट मुंबई यांच्या मदतीने प्रशालेसाठी सिद्धिविनायक हॉलची प्रशस्त सुविधा यावेळी निर्माण करण्यात आली. नंतर प्रकृती अस्वास्थ्यामुळे संस्थेची सूत्र कुटुंबाच्या विनंतीनुसार आपले लहान चुलत बंधू श्री अजयराज वराडकर यांच्याकडे सुपूर्द केली. दत्तात्रय उर्फ दादा टेमकर. काकासाहेबांसोबत सावलीसारखी साथ करणारे आणि संस्था उभारणीत महत्त्वाचा वाटा असणारे दादा टेमकर यांचा संस्थेच्या जडणघडणीत महत्त्वाचा रोल आहे. 15 जून 1926 ते 26 ऑक्टोबर 1954 पर्यंत तब्बल 28 वर्षे काकासाहेबांनी ही शिक्षण संस्था स्वकर्तृत्वावर अपत्यवत जोपासली. वराडकर हायस्कूलचा व्याप दिवसेंदिवस वाढत चालल्याने आता आपल्या माजी विद्यार्थ्यांची संघटना स्थापन करून त्यांच्याकडे वराडकर हायस्कूल सुपूर्द करावे असा ठाम विचार काकासाहेबांनी केला. 27 ऑक्टोबर 1954 रोजी मुंबई येथील RM भट हायस्कूल हॉलमध्ये मुंबईतील माजी विद्यार्थ्यांची सभा तत्कालीन मुंबई राज्याचे मंत्री, कोकण नेते स्वर्गीय PK तथा बाळासाहेब सावंत यांच्या अध्यक्षतेखाली बोलावली गेली. या सभेमध्ये कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना झाली. या मंडळाने वराडकर हायस्कूलची संपूर्ण जबाबदारी स्वीकारली. मंडळाचे पहिले अध्यक्ष म्हणून डॉक्टर काकासाहेब वराडकर यांची नियुक्ती झाली. 1954 ते नोव्हेंबर 1963 पर्यंत या मंडळाने मुंबई येथील कामकाज वासुदेव हिर्लेकर, MK मुसळे, BV सावंत पटेल सारख्या कार्यकर्त्यांच्या तसेच उपाध्यक्ष रघुनाथरावजी हडकर, संयुक्त कार्यवाह मधुकर कृष्णा पाटकर आणि आत्माराम सावंत यांच्या कार्यक्षमतेमुळे उत्तमरित्या चालविले. 1964 मध्ये मंडळाची कचेरी कट्टा येथे आणण्यात आली. कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या देखरेखीखाली वराडकर हायस्कूलची वाटचाल सुरू झाली शतकी पर्वाकडे. प्रेक्षक हो, स्वातंत्र्योत्तर काळात शिक्षणाचा प्रसार झपाट्याने झाला आहे. गावोगावी प्राथमिक, माध्यमिक, ज्युनियर कॉलेजेस, तंत्रविज्ञान शाळा उघडल्या गेल्या आहेत. शिक्षण संस्था उभारण्यासाठी सगळीकडून मदतीचा ओघ येत आहे. सरकारच्या शैक्षणिक विकासाच्या विविध योजना कार्यान्वित झाल्या आहेत. पण 100 वर्षांपूर्वी ब्रिटिश आमदानीत इंग्रजी शाळा काढणं आणि ती चालवणं हे मोठं दिव्य होतं. कोकणासारख्या दरिद्री प्रदेशातून शाळेसाठी पैसा उभा करणं हे मोठं अवघड काम होतं. काकासाहेबांनी 1926 साली म्हणजे जवळपास 100 वर्षांपूर्वी इंग्रजी शाळा काढली. त्यावेळी मालवण तालुक्यात फक्त मालवण शहरातच भंडारी हायस्कूल आणि टोपेवाला हायस्कूल अशा 2 माध्यमिक शाळा उपलब्ध होत्या. कट्टा पंचक्रोशीतील मुलांना मालवणला जाऊन इंग्रजी शिक्षण घेणं शक्य नव्हतं. ज्या पालकांची ऐपत होती असेच पालक आपल्या मुलांना इंग्रजी शाळेत पाठवत असत. मुंबई आणि इतरत्र विविध क्षेत्रातून हे विद्यार्थी स्थिरावले आहेत. आजही हे विद्यार्थी आपल्या सफल लौकिक जीवनाचं श्रेय वराडकर हायस्कूलला देतात. वराडकर हायस्कूल हे डॉक्टर काकासाहेब वराडकर या कर्मयोग्याचं जिवंत स्मारकच म्हणायला हवं. काकासाहेबांची षष्ट्याब्दी आंतरराष्ट्रीय कीर्तीचे तत्वज्ञ डॉक्टर धुंडीराज शास्त्री विनोद यांच्या अध्यक्षतेखाली 1 एप्रिल 1957 साली पार पडली. त्यावेळी कट्टा पंचक्रोशी ग्रामस्थांच्या वतीने काकासाहेबांना 10,000 रुपयांची थैली आणि मानपत्र अर्पण करण्यात आलं होतं.
हा निधी काकासाहेबांनी वराडकर हायस्कूलच्या क्रीडांगणासाठी अर्पण केला. हा षष्ट्याब्दी समारंभ संपन्न होण्यासाठी शंकर गोविंद माणगावकर, महादेव गंगाराम राणे, वामन साबा गाड, दिनकर बाबू गुराम, जे.बी. डांटस इत्यादी मान्यवरांचं मोठं योगदान लाभलं होतं. षष्ट्याब्दी समारंभानंतर काकासाहेबांनी संस्थेची सूत्र नव्या पिढीच्या हाती सुपूर्द केली. 1965 साली वराडकर हायस्कूलसाठी दुमजली 16 खोल्यांच्या इमारतीचा भव्य प्रकल्प सुरू झाला. गोवा केसल रॉक येथील रेल्वे कॉन्ट्रॅक्टर B.N. रेडकर आणि त्यांच्या टीमचं या बांधकामासाठी मोठं योगदान लाभलं होतं. त्यावेळी बांधकामावर निगराणी ठेवण्यासाठी काकासाहेब 4 मैलांचं अंतर पायानं तुडवीत येत असत. नव्या पिढीला उत्तेजन देण्यासाठी, त्यांची पाठ थोपटण्यासाठी ते सदैव उत्सुक असत. वराडकर हायस्कूलच्या नव्या इमारतीच्या कोनशिला प्रसंगी नामदार वसंतराव नाईक, कोकण नेते नामदार पी.के. तथा बाळासाहेब सावंत यांनी काकासाहेबांच्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्याचा गौरव केला होता. त्यांच्या या मौलिक कार्याची दखल तत्कालीन उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण यांनी सुद्धा जाहीरपणे घेतली होती. काकासाहेबांच्या या अमोल शैक्षणिक कार्याचा पर्यायाने वराडकर हायस्कूलचा गौरव करणाऱ्यांमध्ये तत्कालीन केंद्रीय मंत्री स.का. पाटील, नामदार शंकरराव चव्हाण, बँक महर्षी वा.पु. वर्दे, संगीत दिग्दर्शक वसंत देसाई, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भाई माधवराव बागल या मान्यवरांचा सहभाग होता. हे भाग्य कर्मयोगी डॉक्टर काकासाहेब वराडकर यांनी स्थापन केलेल्या शतक महोत्सवी प्रवासात वराडकर हायस्कूलला लाभलं, हे गौरवास्पद आहे. वराडकर हायस्कूलच्या या भाग्यशाली प्रवासात आणखी एक भाग्यवान क्षण नोंदलाच पाहिजे. वराडकर हायस्कूलचं बांधकाम पूर्णत्वास गेलेलं नव्हतं, तेव्हा नंतर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार ठरलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे या प्रशालेच्या पहिल्या जुन्या इमारतीमध्ये 1929 साली मुक्कामाला होते. या ऐतिहासिक प्रसंगाबद्दल संस्थेचे गेले 37 वर्षे सक्रिय सहयोगी राहिलेले विद्यमान सचिव सुनील बंधुकांत नाईक काय सांगतात ते जाणून घेऊयात. आपण आज ज्या ठिकाणी उभे आहोत त्या ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं वास्तव्य होतं आणि त्याचं कारण होतं की कुलकाळे गावात इंग्रजांच्या काळात कुलकाळे गावात एक जमीनदाराचा अत्याचार सुरू असायचा, जुलमी कारभार सुरू असायचा आणि त्या कारभाराच्या विरोधात जनआंदोलन निर्माण झालं आणि जनआंदोलन निर्माण झाल्यानंतर त्या अत्याचाराच्या विरोधात संपूर्ण गाव एकवटलं आणि त्या जमीनदाराचा त्या जमावाकडून खून झाला आणि खून झाल्यानंतर सर्व लोक गावातील कुलकाळे गावाचेच आमचे संस्थापक असल्यामुळे सगळे लोक काकासाहेबांकडे आले आणि काकासाहेबांना सांगितलं की आता ह्याच्यातून आपण काहीतरी मार्ग काढला पाहिजे. आणि मग काकासाहेबांनी त्याच्यातील एक व्यक्ती दाजी पवार याला ते कोणाची जबाबदारी घे म्हणून सांगितलं, तुझ्यासाठी मी वकील देऊन प्रयत्न करतो म्हणून सांगितलं आणि काकासाहेब त्या माध्यमातून मुंबईला गेले. मुंबईला जाऊन त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सर्व घटना समजावून सांगून याचं वकीलपत्र बाबासाहेब तुम्ही घ्यावं असं सांगितलं आणि बाबासाहेबांना घेऊन ते या ठिकाणी आले. या ठिकाणी आल्यानंतर बाबासाहेबांनी संपूर्ण त्या केसची माहिती घेतली आणि जेवढे दिवस या ठिकाणी केसच्या संदर्भात बाबासाहेब होते, कारण तो इंग्रजांचा काळ असल्यामुळे खुनाला माफी नव्हती आणि अशा प्रकारच्या गुन्ह्यात काकासाहेबांच्या शब्दाखातर दाजी पवार यांनी तो गुन्हा आपल्या नावावर घेतला आणि त्यांचं वकीलपत्र बाबासाहेबांच्या माध्यमातून घेतलं आणि त्या केस संदर्भात बाबासाहेब जेवढे दिवस या ठिकाणी होते त्यावेळी बाबासाहेबांचं संपूर्ण दिनक्रमाचं त्यांचं हे काकासाहेबांनी सांभाळलेलं होतं आणि अशा महामानवाने शेवटी दाजीची फाशीची शिक्षा ही जन्मठेपेपर्यंत आणली आणि अशा प्रकारचं वकीलपत्र महामानव बाबासाहेब आंबेडकरांनी घेतलं आणि त्यांचं वास्तव्य ह्या शाळेत होतं. हे आमचं संस्थेचं आणि आमच्या सर्वांचं भाग्य आहे असं मी समजतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा वराडकर हायस्कूलमधला मुक्काम या इतिहासाची काळानं नोंद घेतली. नमस्कार, मी विजयश्री श्रीकांत देसाई, कट्टा पंचकृषी शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष कलाश्री डॉक्टर काकासाहेब वराडकर यांची मी नात. त्यांच्या संस्कारातून इंग्रजी भाषा आणि शिक्षणाचे महत्त्व मला समजले. वराडकर हायस्कूल व ही कट्टा पंचकृषी शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या उभारणीच्या वेळी कलाश्री काकासाहेबांनी तसेच माझे वडील कैलासवासी डॉक्टर दादासाहेब वराडकर व प्रिन्सिपल कैलासवासी शरद वराडकर यांनी जे कष्ट घेतले त्याची मी साक्षीदार आहे. गेल्या 100 वर्षात हजारो विद्यार्थी या शाळेने घडवले. आज त्यांची 4थी पिढी त्या शाळेत शिकत आहे. 1960 साली कर्मयोगी काकासाहेब वराडकर यांनी संस्था आणि शाळा यांची जबाबदारी नव्या पिढीने हाती घ्यावी असं आवाहन केलं. त्याला अनेकांनी प्रतिसाद दिला, पुढाकार घेतला. त्यात प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल तो काकासाहेबांचे सुपुत्र प्राध्यापक शरद वराडकर यांचा. शरद वराडकर हे एक उत्तम लेखकही होते. योगात्मा
हे काकासाहेबांचं चरित्र आणि कोकण साहित्य पुरस्कार प्राप्त अबधारणा हे त्यांचं आत्मचरित्र, तसंच इतरही त्यांची सुमारे 30हून अधिक पुस्तकं प्रसिद्ध आहेत. मुंबईमधील सचिवालयातील एक चांगली लठ्ठ पगाराची आणि उत्तम भवितव्य असणारी प्रतिष्ठेची नोकरी सोडून देत काकासाहेबांच्या आवाहनावरून शरद वराडकर हायस्कूलला जॉईन झाले. कट्टा दशकरोशीतील गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचं महत्त्व त्यांनी अधिक मानून त्यास प्राधान्य देणं पसंत केलं. या परिसराच्या शिक्षणासाठी म्हणून फार मोठा त्याग प्राध्यापक शरद वराडकर यांनी केला. फक्त समाजसेवा आणि आपल्या गावातील लोकांचं भलं व्हावं या निर्मळ भावनेने शरदराव जर मुंबईतच राहिले असते तर IAS अधिकारी झाले असते किंवा अंडर सेक्रेटरी म्हणून तरी ते निवृत्त झाले असते. प्राध्यापक शरद वराडकर यांनी जवळजवळ एक तप म्हणजे 1960 ते 1972 पर्यंत वराडकर हायस्कूलसाठी मनापासून निष्ठेने आत्मीयतेने तन मन धन अर्पण केले. तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, शंकरराव चव्हाण, वसंतराव नाईक यांसारख्या दिग्गज नेत्यांच्या भेटी वराडकर हायस्कूलमध्ये त्यांनी घडवून आणल्या. एक शिक्षक आणि संस्थेचे सचिव या नात्याने आपलं कर्तव्य पार पाडीत शाळेच्या व्यवस्थापनाची घडी त्यांनी व्यवस्थित बसवली. राज्य सरकारकडून शाळेसाठी पुरेसा निधी उपलब्ध होत नाही हे पाहून त्यांनी अन्य प्रयत्नांची पराकाष्ठा केली. शाळेच्या मदतीसाठी स्वतः नाटक लिहून स्वतःच दिग्दर्शित करून मुंबईसह अनेक ठिकाणी त्यांनी त्याचे प्रयोग करविले आणि प्रशालेसाठी निधी जमवला. याचबरोबर शरद वराडकर यांनी वंदना नावाने शाळेसाठी मासिक सुरू करून शाळेच्या उपक्रमांची माहिती देत जाहिरात रूपाने शाळेसाठी निधीची व्यवस्था केली. दानशूर व्यक्तींकडून, मित्रपरिवाराकडून शाळेसाठी त्यांनी वर्गणी जमा केली. प्रसंगी स्वतःच्या पत्नीचे दागिने बँकेत गहाण ठेवून आणि काही दागिने विकून त्यांनी पैसे जमा केले. त्यातून शाळेची इमारत बांधली. याखेरीज लोकसहभागातून शाळेपर्यंतचा रस्ता बनवणे यांसारखे अनेक उपक्रम शरद वराडकर यांनी राबविले. अर्थात या सर्व परिश्रमात आणि धावपळीच्या या कार्यात त्यांची पत्नी संध्या वराडकर यांचीही साथ होतीच. BN नाईक यांनी पोस्टातील नोकरी सोडून आणि NT गुराम यांनीही मुंबईची नोकरी सोडून शाळेत अध्यापकाची नोकरी पत्करावी. या दोघांचंही योगदान शरद वराडकरांसारखं खूप महत्त्वपूर्ण आहे. शिवाय कट्ट्यावरील कैलासवासी भाई पेंडकर, इलियास डांटस यांचे वडील GB डांटस आणि त्यांच्या संपूर्ण परिवाराचे या वराडकर प्रशालेसाठी मोठं योगदान राहिलं आहे. 1972 मध्ये वैद्यकीय कारणामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याने शरद वराडकर उभयतांना कोल्हापूरला स्थलांतरित व्हावं लागलं. त्यामुळे ही धुरा शरद वराडकर यांनी आपले बंधू डॉक्टर दादासाहेब वराडकर यांच्याकडे सोपविली. डॉक्टर दादासाहेब तथा चंद्रकांत वराडकर हे पेशाने डॉक्टर आणि त्यांचा पिंड राजकारणाचा. सदैव हसतमुख मृदू स्वभावाचे दादा वराडकर अखंड रत्नागिरी जिल्हा परिषदेचे सदस्य तसेच मालवण पंचायत समितीचे सभापतीही राहिले होते. डॉक्टर दादासाहेब वराडकर यांच्या राजकीय ओळखी, जनसंपर्क यातूनही शाळेसाठी सुविधा उभ्या केल्या. त्यानंतर सन 1976 ते 1979 या दरम्यान डॉक्टर अल वांगणकर यांनी अध्यक्षपदाची धुरा यशस्वीपणे सांभाळली. सन 2001 ते 2019 या प्रदीर्घ कालावधीत शाळेची धुरा डॉक्टर विश्वनाथ चंद्रकांत वराडकर यांच्या खांद्यावर आली आणि ती त्यांनी यशस्वीपणे पेलली. 1996 पासून पुढील 8 वर्षे पुन्हा शरद वराडकर यांनी कट्टा पंचक्रोशी शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी पार पाडली. योगात्मा कर्मयोगी डॉक्टर काकासाहेब वराडकर यांचा भव्य देखणा स्मारकरूपी पुतळा 1997 मध्ये स्वर्गीय काकासाहेबांनी स्थापन केलेल्या आणि आज शतक महोत्सवाकडे वाटचाल करत असलेल्या वराडकर हायस्कूलच्या प्रांगणात समारंभपूर्वक बसवण्यात आला आहे. संस्थेचे त्यावेळचे अध्यक्ष स्वर्गीय प्राध्यापक शरद वराडकर यांच्याच पुढाकाराने या पुतळ्याची प्रतिष्ठापना करण्यात आली. 1976 मध्ये कर्मयोगी डॉक्टर काकासाहेब वराडकर यांचं निर्वाण झालं. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सहकार महर्षी प्राचार्य DB ढोलम यांनीही या वराडकर प्रशालेत मुख्याध्यापक पदाची जबाबदारी सांभाळली होती. संस्थेच्या माजी विद्यार्थी संघाचे सक्रिय कार्यकर्ते चंद्रकांत सुरबा वाईरकर, तुषार आचरेकर, MT चव्हाण यांचाही संस्था वाढीमध्ये मोलाचा वाटा होता. काही काळ संस्थेचे सचिव म्हणून काम केलेले विजय वाईरकर आणि सिद्धिविनायक हॉलसाठी विशेष परिश्रम घेणारे संतोष साठवेलकर, मागील कार्यकारिणीतील कैलासवासी सतीश वंजारी, कैलासवासी शंकर जगताप, कैलासवासी नरहरी खटावकर, उदय वांगणकर, दादा मिठबावकर, ॲडव्होकेट रुपेश परुळेकर, सुभाष माडगूत, शुभांगी माडगूत, प्रशांत टेंबुलकर, दत्तात्रय वराडकर, मंदार वराडकर आदी लोकांचं योगदान नाकारता येत नाही. शिवाय अनेक ज्ञात अज्ञात कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना मानाचा मुजरा. डॉक्युमेंटरीच्या द एंडकडे येताना 100 वर्षांची परंपरा असलेला शैक्षणिक कट्टा, कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ कट्टा, तालुका मालवण संचालित
वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, वराडकर इंग्लिश मीडियम स्कूल, डॉक्टर दादासाहेब वराडकर कला व वाणिज्य महाविद्यालय कट्टा, तालुका मालवण, जिल्हा सिंधुदुर्ग. फांदी ते पारांबी हा प्रवास आपण पाहत आहात. आता या डॉक्युमेंटरीच्या द एंडकडे येताना जरा डोकावूया प्रशालेच्या अंतरंगात. नमस्कार, मी आनंद मधुकर वराडकर, कट्टा पंचकोशी शिक्षण प्रसारक मंडळ कट्ट्याचा मी उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहे. माझे आजोबा कैलासवासी काकासाहेब वराडकर यांनी वराडकर हायस्कूलचं छोटंसं एक रोपटं लावलं, त्याचा रूपांतर वटवृक्षात झालं आहे. या पंचकोशी बरेच विद्यार्थी या हायस्कूलमधून घडून उच्च पदावर कार्यरत आहेत. आता 100 वर्षाची स्फूर्ती करणाऱ्या संस्थेचे आम्ही सर्व पदाधिकारी मंडळी प्रतिनिधी वाटचाल करत आहोत. याचा आम्हा सर्वांना खूप खूप अभिमान वाटतो. भारतीय स्वातंत्र्याच्या कितीतरी वर्षे आधी या प्रशालेची स्थापना झाली. आमची प्रशाला ही सिंधुदुर्ग जिल्ह्याची भूषण आहे. आमचे अध्यक्ष सन्माननीय अजयराज वराडकर यांच्या नेतृत्वाखाली संस्थेची गौरवास्पद वाटचाल आजही पुढे सुरू आहे. धन्यवाद. मी अनिल दत्ताराम फरसेकर, सन 1971 ते 74पर्यंत या शाळेत माझे विद्यार्थी. योगात्मा डॉक्टर काकासाहेब वराडकर यांनी स्थापन केलेली संस्था, त्यावेळी शाळा सुरू झाल्यामुळेच आम्ही इथे शिक्षण घेऊ शकलो. आणि माझं सद्भाग्य एवढं की विद्यार्थी दशेत या ठिकाणी मी 11वीपर्यंत शिक्षण घेऊन पुढे कॉलेजचं वे करून BA BEd झाल्यानंतर मला या शाळेत सर्व्हिसला नोकरी मिळाली आणि या शाळेमध्ये काम करण्याचं मला सद्भाग्य मिळालं. हे मी माझं एक खरोखरच मोठं सद्भाग्य समजतो. कारण ही जर संस्था नसती तर आम्ही कदाचित शिकू शकलो नसतो. एवढी आमची कौटुंबिक परिस्थिती तेवढी चांगली नव्हती. त्यामुळे मी कायमच आपल्या या शाळेचा ऋणी असं राहीन आणि माझी विद्यार्थी म्हणून सदैव मी कार्यरत आहे. डॉक्टर काकासाहेब यांनी या ग्रामीण भागामध्ये शेतकरी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सुविधेसाठी इथं सुरुवातीला 5 विद्यार्थी घेऊन त्यांनी इथे इंग्रजी शाळा सुरू केली आणि त्यानंतर त्याचंच वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कट्टा, इंग्लिश मीडियम स्कूल कट्टा आणि डॉक्टर दादासाहेब वराडकर कला व वाणिज्य महाविद्यालय कट्टा असं एक शैक्षणिक संकुल उभं केलं आणि यातूनच या वराडकर हायस्कूलचा एक मोठा वटवृक्ष निर्माण झाला आणि त्यातून आता या ठिकाणी सर्वसामान्य विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. आज या कट्टा गावचा सरपंच आणि उपाध्यक्ष म्हणून मला अभिमान वाटतो की माझ्या या कट्टा गावात वराडकर हायस्कूलच्या रूपाने 100 वर्षाकडे वाटचाल करणारा ज्ञानवृक्ष ज्ञानाची सावली देत उभा आहे. कट्टा दशकृषीतील अनेक सुपुत्र सर्वत्र आपल्याला या कट्टा गावचे नाव रोशन करीत आहेत. वराडकर हायस्कूल म्हणजे या दशकृषीतील गेल्या 100 वर्षाची शैक्षणिक कट्टा होय असे मी म्हणेन. अशा या संस्थेचा उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी वाहताना या संस्थेचे अध्यक्ष अजयराज वराडकर, आमचे सर्व सहकारी, आजी माजी विद्यार्थी यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. स्वातंत्र्यापूर्वीचा तो काळ होता. अशा काळात महात्मा गांधींच्या विचारांनी प्रेरित होऊन डॉक्टर काकासाहेब वराडकर यांच्यासारख्या योगात्मा मुंबई सोडून गावाकडे येतो. ग्रामीण भागातील लोकांसाठी दवाखाना काढतो. वराडकर हायस्कूलसारख्या संस्थेची निर्मिती करून कित्येक पिढ्यांची शिक्षणाची सोय करतो. हे सारंच काम सलाम करावं असं आहे. नमस्कार, मी दीपक पेंडकर. काकासाहेब वराडकर यांनी लावलेले रोपटे लवकर 100 वर्षात पदार्पण करणार आहे याचा मला सार्थ अभिमान वाटतो. आपल्या पंचकृषीतील कित्येक पिढ्या या संस्थेत शिकल्या, मोठ्या झाल्या. ही शाळा आपल्या कट्टा गावची शान आहे याचा मला फार अभिमान वाटतो. या शाळेची स्थापना 100 वर्षापूर्वी डॉक्टर काकासाहेब वराडकर यांनी केली आणि 100 वर्षापासून हा शिक्षण यज्ञ अविरतपणे सुरू आहे. या शिक्षण कार्याचा मी एक भाग होण्याची संधी मला मिळाली. मी या शाळेचा माजी विद्यार्थी असून विद्यमान संचालक आहे. 100 वर्षापूर्वी ही शाळा स्थापन करून स्वर्गीय काकासाहेबांनी या दशकोशीचा अज्ञानरूपी अंधकार दूर करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे या परिसराची शैक्षणिक आणि इतर सर्व कार्यक्षेत्रात प्रगती झाली आणि मी या सर्व कार्यात मी खालीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न करत आहे याचा मला सार्थ अभिमान आहे. शतक महोत्सवाकडे वाटचाल करणाऱ्या या शाळेत 15 जून 2025 पासून शतक महोत्सव साजरा करण्यात येणार आहे आणि या शतक महोत्सवाच्या निमित्ताने या संस्थेची उत्तरोत्तर प्रगती करण्यासाठी आम्ही नियमित
कार्यतत्पर राहू हीच खरी काकासाहेबांना श्रद्धांजली ठरेल. धन्यवाद. पारंपरिक खेळ जे आहेत कबड्डी, खो खो या खेळाबरोबरच लंगडी हा जो काय पूर्वीचा आपला ग्रामीण खेळ होता, या खेळसुद्धा आपल्या शाळेमध्ये खेळला जातो. त्याचबरोबर बेसबॉल, सॉफ्टबॉल, टेनिस असे विविध खेळ आपल्या शाळेमध्ये खेळले जातात. नमस्कार, मी श्रेया समीर चांदरकर. मी वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कट्टा मालवण या प्रशालेची विद्यार्थिनी आहे आणि मी हे जिजाबाईंचे चित्र मी दोऱ्यांनी शिवून बनवलेले आहे. आपण पाहू शकतो की हे पाठून सर्व दोरे दिसत आहेत. तसेच गेल्या वर्षी झालेल्या राष्ट्रीय कला उत्सव स्पर्धेमध्ये मी सहभागी झाले होते. त्या ठिकाणी मी APJ अब्दुल कलाम यांचे स्कल्पचर बनवलेले होते. मी सौ डॉक्टर अर्पणा अरुणगावकर, पूर्वाश्रमीची गुलाब भोजने. डॉक्टर काकासाहेब वराडकर यांनी कट्ट्यासारख्या ग्रामीण भागामध्ये कुठल्याही सुखसोयी उपलब्ध नसताना 1926 साली ही संस्था स्थापन करून समाजावर फारच मोठे उपकार केलेले आहेत. ही शैक्षणिक संस्था चालू करून पंचक्रोशीतल्या गरीब होतकरू विद्यार्थ्यांना सोयी उपलब्ध करून दिली. आता या संस्थेला जवळपास 100 वर्षे पूर्ण होत आहेत. 1926 साली लावलेला हा छोटासा रोप आता मोठा होऊन त्याचा एक वृक्ष निर्माण झालेला आहे. आपल्या विद्यापीठ शिक्षण घेण्यासाठी मुलांना बाहेर जावं लागत होतं. कुडाळ, मालवण, त्यानंतर मुंबई असो किंवा कणकवली असो, या ठिकाणी मुलांना जाऊ लागू नये यासाठी 2008मध्ये संस्थेच्या अथक प्रयत्नाने डॉक्टर दादासाहेब कला वाणिज्य महाविद्यालय हे देखील महाविद्यालय सुरू करण्यात आले. या महाविद्यालयामध्ये आज 17 वर्षामध्ये अनेक क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांनी प्रगती केलेली आपल्याला पाहायला मिळत आहे. यशाची उज्ज्वल परंपरा हे महाविद्यालय आज राखताना पाहायला मिळत आहे. या महाविद्यालयामध्ये आज NSS विभाग, आजीवन अध्ययन विभाग, करिअर कट्टा विभाग, स्किल डेव्हलपमेंट विभाग, स्पर्धा परीक्षा विभाग असे अनेक विभाग आज कार्यरत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज या काकासाहेबांनी लावलेलं जे छोटंसं वृक्ष होतं त्याचं वटवृक्षातून रूपांतर होताना पाहायला मिळत आहेत. संस्थेच्या अथक प्रयत्नातून आणि नियोजित कार्यक्रमामध्ये याही पुढे मास्टर डिग्रीचे काही कोर्सेस, शॉर्ट टर्मचे काही कोर्सेस सुरू करण्याचं विचाराधीन आम्ही या ठिकाणी आहोत. हे छोटंसं वटवृक्ष आज कल्पवृक्षामध्ये रूपांतर होत असतानाच आमच्या या संस्थेला आणि आमच्या या शाळेला शतक महोत्सवी वर्ष पूर्ण होताना पाहायला मिळत आहे. 2026मध्ये आमचं हे शतक महोत्सवी वर्ष या ठिकाणी संपन्न होणार आहे. काकासाहेबांनी 1926 साली वराडकर हायस्कूलची स्थापना केली. आत्ता त्याचे 100 वर्ष पूर्ण होत आहेत. तेव्हाही त्यांचं धोरण होतं की आपल्या वस्तीतल्या मुलांना इंग्रजी भाषा यावी, ह्या उद्देशाने त्यांनी इंग्रजी शाळा चालू केलेली होती. तेच धोरण लक्षात ठेवून कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाने 2006मध्ये वराडकर इंग्लिश मीडियम स्कूल स्थापित केली. ती शाळा जवळजवळ आता 19 वर्ष पूर्ण करत आहे. त्या शाळेची प्रगती बघाल तर आम्ही 7 मुलांपासून चालू करून आत्ता आपल्या शाळेत 300 विद्यार्थी शिकत आहेत. वराडकर इंग्लिश मीडियम स्कूल नर्सरीपासून ते 12वी सायन्सपर्यंत आहे. त्याचबरोबर आपल्या संस्थेचे जे कार्यकारिणी आहे त्यांचं असं धोरण आहे की आपलं प्रत्येक मूल मल्टी स्किल किंवा मल्टीटास्किंग करू शकेल ह्याप्रमाणे आपल्याला शिक्षण द्यायचं आहे. त्या उद्देशाने वेगवेगळे उपक्रम आपल्या शाळेत घेतले जातात आणि ते उपक्रम संस्थेच्या पाठबळामुळे आम्ही यशस्वीरित्या साकार करू शकतो. वराडकर इंग्लिश मीडियम स्कूल हे एक माध्यम आहे की जेणेकरून ह्या मुलांना इंग्रजी भाषेत प्रारंगत व्हावीत, ह्यासाठी ही शाळा आहे. बाकी आपले जे आहेत आपले कल्चरल ॲक्टिव्हिटीज आहेत. आपण विठ्ठलाची भक्ती किंवा रामाची भक्ती किंवा आपली जी संस्कृती आहे ती ह्या शाळेत जोपासली जाते आणि त्याप्रमाणे ह्या शाळेचं कामकाज केलं जातं. सौ देवयानी धनंजय गावडे, मुख्याध्यापिका, वराडकर हायस्कूल व ज्युनियर कॉलेज संयुक्त कट्टा. शतक महोत्सवाकडे जाताना शाळेच्या प्रगतीचा आलेख उंचावतच आहे. शाळेचे या शाळेमध्ये एकूण 546 विद्यार्थी माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागात शिकत आहेत. शाळेचा SSC व HSC परीक्षेचा निकाल हा 100% आहेच. तसेच स्कॉलरशिप परीक्षा व NMMS परीक्षा या परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळतच आहे.
या प्रशालेतील विद्यार्थी राष्ट्रीय कला उत्सव स्पर्धेअंतर्गत राष्ट्रीय स्तरावर पोहोचलेले आहेत. कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ कट्टा या कर्मयोगी डॉक्टर काकासाहेब वराडकर यांनी उभारलेल्या शाळेचा शतक महोत्सवाचा टप्पा समीप आलाय. कर्मयोगी डॉक्टर काकासाहेब वराडकर यांचे नातू अजयराज वराडकर यांच्या नेतृत्वाखाली आज ही शतक महोत्सवाकडे वाटचाल केलेली संस्था एक नवा इतिहास घडवण्यासाठी सज्ज झाली आहे. महात्मा गांधींनी खेड्याकडे चला असा त्यावेळेला जो एक संदेश दिला होता, त्या संदेशाचं पालन करत काकासाहेबांनी मुंबईतील रेल्वेची नोकरी सोडून पुन्हा गावाकडे प्रस्थान केलं. खेड्याकडे गेल्यानंतर आज ट्रेंड पुन्हा असं दिसतोय की काही लोक नोकरी धंद्याच्या निमित्तानं पुन्हा शहराकडे वळत आहेत, पण खेड्याकडे पुन्हा ते वळणं गरजेचं आहे. म्हणून आम्ही सगळ्या भावंडांनी एक छोटंसं एक त्याच्यामध्ये एक विषय हाताळायचा प्रयत्न करतोय आम्ही की गावी राहा आणि मोठे व्हा. म्हणजे गावामध्ये खूप चांगल्या अपॉर्च्युनिटीज आपल्याला उपलब्ध आहेत. पूर्वीसारखी स्थिती नाही आहे. आज थोड्या कालावधीमध्ये आपण शहरी भागामध्ये पोहोचू शकतो. विमान आहे, रेल्वे आहे, बस आहे. पूर्वी ह्या गोष्टीची काही सेवा नव्हती, त्यामुळे आम्हाला ते खूप कठीण व्हायचं. पण आज वाटलं तर 4 तासामध्ये आम्ही कोल्हापूरला मुंबईमध्ये पोहोचू शकतो. आणि अशा माध्यमातून आम्ही असं आमच्या शाळेच्या माध्यमातून आपली सुरुवात करणार आहोत की गावी राहा आणि मोठे व्हा. म्हणजे आमच्या विद्यार्थ्यांपासून मी सुरुवात करणार आहे. आणि जेणेकरून सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील किंवा ग्रामीण भागामधील युवकांना एक प्रकारचं बळ मिळेल, त्यांच्या हाताला एक बळ मिळेल. आणखी इथे स्टार्टअप स्वतः सुरू करून मुलांना एक चांगल्या पद्धतीचं एक रोजगाराची संधी उपलब्ध होईल, हा आमचा एक प्रामाणिक हेतू आमच्या सर्व मॅनेजमेंटचा आहे. आणि त्या दृष्टीनं आम्ही प्रयत्नशील राहत आहोत. शतक महोत्सवी वर्षाच्या निमित्तानं हा उपक्रम जाहीर करताना मी माझ्या सहकार्यांच्या वतीनं मला हा उपक्रम जाहीर करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. आणि तो उपक्रम खूप चांगल्या पद्धतीने वर्क होईल अशी आम्हाला खात्री आहे. डॉक्टर उल्हास वराडकर, कर्नल शिवानंद शरद वराडकर, सुधीर वराडकर, सुहास वराडकर, विजयश्री देसाई, आनंद वराडकर, सुनील नाईक आदींचा सहयोग या कामी अखंड मिळत आहे. कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ कट्टा ही संस्था तर आहेच, पण गेली 100 वर्षे धगधगणारा तो एक ज्ञानयज्ञ आहे. हा ज्ञानयज्ञ अखंड तेवत ठेवणाऱ्या सर्व ज्ञात अज्ञात वराडकर हायस्कूल कट्टाच्या आजी माजी विद्यार्थ्यांच्या वतीने, आजी माजी शिक्षकांच्या वतीने मानाचा मुजरा.